70व्या वर्षीही 25 वर्षांसारखी ताकद. शेंगदाण्यांसोबत ही एक वस्तू खा. सकाळी उठताच अंग जड वाटते आणि वेदना होतात. दररोज फक्त 10 रुपयांची शेंगदाणे आणि मनुका तुमची प्रत्येक सकाळ बदलू शकतात. नमस्कार मित्रांनो, आपले मनःपूर्वक स्वागत आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. तुम्हाला आठवतं का, लहानपणी आपण सकाळी उठताच इतक्या उत्साहाने अंथरुणातून बाहेर पडायचो, जणू शरीरात स्प्रिंग बसवली आहे. पण आज परिस्थिती काय आहे? सकाळी डोळे उघडल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटते का, की रात्रभर झोपलोच नाही, उलट जणू एखादं जड ओझं वाहून आणलं आहे असं वाटतं? जमिनीवर पाय ठेवताच टाचांमध्ये वेदना होतात का? कंबर आणि गुडघे इतके आखडतात का की त्यांना जणू गंज चढला आहे? जर तुमचं उत्तर होय असेल, तर सावध व्हा. हे फक्त वाढत्या वयाचं लक्षण नाही, तर तुमचे शरीर देत असलेला इशारा आहे. अशी चेतावणी आहे, जी तुम्ही सतत दुर्लक्षित करत आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 2 स्वस्त गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या तुमच्या वृद्धापकाळातील आधार बनतील आणि तुमची सकाळ पुन्हा 20 वर्षांनी तरुण झाल्यासारखी वाटेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच धोकादायक ठरते. मित्रांनो, आपण अनेकदा असा समज करून घेतो की गुडघेदुखी किंवा सकाळचा थकवा ही वृद्धापकाळाची नैसर्गिक लक्षणे आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, आपले आजोबा पणजोबा 80व्या वर्षीही पहाटे 4 वाजता उठून शेतात कसे जायचे? त्यांच्याकडे महागडी जीवनसत्वांची औषधे नव्हती, जिम नव्हता. त्यांच्याकडे होती नैसर्गिक ऊर्जा आणि योग्य आहार. आयुर्वेद सांगतो की आपण झोपलेलो असताना आपले शरीर जागे असते. ते जुन्या आणि आजारी पेशींची दुरुस्ती करते, हाडे मजबूत बनवते आणि शरीरातील घाण बाहेर काढते. पण या दुरुस्तीच्या कामासाठी शरीराला योग्य पोषणरूपी कच्चा माल लागतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण रात्री जड अन्न खातो आणि संध्याकाळी चहा, बिस्किटे किंवा भजी यांवर पोट भरतो. परिणामी रात्रभर शरीराला योग्य पोषण मिळत नाही. सकाळी उठल्यावर शरीरात ऊर्जा नसते. म्हणूनच अंग जड वाटते आणि सांधे दुखतात. आज मी तुम्हाला अशा 2 साध्या गोष्टीमागचं विज्ञान समजावून सांगणार आहे, ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच उपलब्ध आहेत. चला आता त्या पहिल्या गोष्टीकडे वळूया, जिने अनेक ज्येष्ठांच्या सकाळी पुन्हा उत्साहाने भरल्या. तिला जगात गरिबांचा बदाम म्हटलं जातं, पण मी तिला श्रीमंत पोषणाचा खजिना म्हणते. होय, आपण बोलत आहोत शेंगदाण्यांबद्दल. अनेक जण बदामामागे धावतात. पण तुम्हाला माहिती आहे का, वैज्ञानिकदृष्ट्या शेंगदाण्यांमध्ये बदामाइतकंच आणि काही बाबतीत त्याहूनही अधिक पोषणमूल्य असतं. आज मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे, जे कदाचित तुमच्या डॉक्टरांनीही सांगितलं नसेल. शेंगदाण्यांमध्ये सुमारे 26% प्रथिने असतात, जी रात्रीभर थकलेल्या स्नायूंना पुन्हा मजबूत बनवण्यास मदत करतात. त्यामधील मॅग्नेशियम सांध्यांतील वेदना कमी करण्यास सहाय्य करते. याशिवाय त्यामध्ये रिस्वराट्रल नावाचा घटक असतो. हा महागड्या परदेशी फळांमध्येही आढळतो आणि शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतो. 60 वर्षांनंतर सांधेदुखीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे शरीरातील दीर्घकालीन सूज. पण थांबा, जर तुम्हाला वाटत असेल की शेंगदाणे दिवसात कधीही खाल्ले तरी चालतील, तर ती मोठी चूक आहे. शेंगदाणे खाण्याची एक योग्य वेळ असते. चुकीच्या वेळी खाल्ले तर गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. यशोदा व्हॉइसच्या प्रिय प्रेक्षकांनो, शेंगदाणे खाण्याची योग्य वेळ म्हणजे संध्याकाळी 4 ते 5 वाजण्याच्या दरम्यान. का? कारण शेंगदाण्यांमध्ये ट्रिप्टोफॅन असते. संध्याकाळी ते खाल्ल्यास शरीर रात्री त्यापासून मेलाटोनिन तयार करते. हेच हार्मोन गाढ आणि शांत झोपेसाठी महत्त्वाचे असते.
झोप चांगली झाली तरच शरीर स्वतःची योग्य दुरुस्ती करू शकते. आता योग्य पद्धत लक्षात ठेवा. प्रमाण: फक्त 1 मूठ, सुमारे 30 ते 40 ग्रॅम. प्रकार: भाजलेले, सालीसह शेंगदाणे. तळलेले किंवा जास्त मीठ असलेले शेंगदाणे टाळा. सोबत थोडासा गूळ खा. हळूहळू आणि नीट चावून खा. असं केल्यास दुसऱ्या आठवड्यापासूनच पाठ, कंबर आणि सांध्यातील हट्टी वेदना कमी झाल्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. पण ही तर फक्त अर्धी लढाई आहे. खरा चमत्कार तेव्हा घडतो जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही दुसरी गोष्ट खाता, ज्याबद्दल आता मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, रात्री शेंगदाण्यांनी तुमच्या स्नायूंची दुरुस्ती केली. पण सकाळी उठताच शरीराला ज्या ऊर्जेची गरज असते ती या छोट्याशा सोनेरी दाण्यात दडलेली असते. अनेकजण त्याला फक्त गोड सुका मेवा समजतात. पण आज मी तुम्हाला मनुक्यांचे असे रूप दाखवणार आहे जे तुमच्या शरीरात नवचैतन्य निर्माण करू शकते. होय, दुसरी गोष्ट म्हणजे मनुका. आयुर्वेदामध्ये मनुक्यांना निसर्गाने दिलेले ऊर्जेचे छोटे पॅकेट मानले जाते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, आयर्न असते, जे नवीन रक्तनिर्मितीस मदत करते. तसेच पोटॅशियम असल्यामुळे स्नायूंची कमजोरी आणि थरथर कमी होण्यास मदत होते. याशिवाय कॅल्शियम आणि बोरॉन यांसारखे घटक शरीराला कॅल्शियम अधिक प्रभावीपणे वापरण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही कोरड्या मनुका खात असाल तर त्याचा अपेक्षित फायदा मिळत नाही. काही लोकांना कोरड्या मनुकांमुळे पोटात जडपणा किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. खरा फायदा मनुका पाण्यात भिजवल्यानंतर मिळतो. प्रिय प्रेक्षकांनो, मनुका खाण्याची योग्य पद्धत लक्षात ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी 8 ते 10 काळ्या किंवा हिरव्या मनुका एका ग्लास पाण्यात भिजत ठेवा. रात्रभर त्या फुगतात आणि मऊ होतात. सकाळी उठल्यावर दात घासल्यानंतर रिकाम्या पोटी त्या मनुका एक एक करून चांगल्या चावून खा. त्यानंतर त्या पाण्यालाही फेकून देऊ नका. ते पाणीही हळूहळू प्या, कारण त्यात मनुकांमधील काही विरघळणारे घटक मिसळलेले असतात. आता पाहूया, शेंगदाणे आणि मनुका एकत्र काय करतात. संध्याकाळी खाल्लेले शेंगदाणे शरीराला रात्री आवश्यक पोषण पुरवण्यास मदत करतात, तर सकाळी भिजवलेल्या मनुका दिवसाची सुरुवात ऊर्जा देणाऱ्या आहाराने करतात. म्हणजेच रात्री शरीराला आधार आणि सकाळी नवचैतन्य. काही आठवड्यांनंतर तुम्हाला जाणवू शकते की शरीर अधिक हलके वाटत आहे, झोप सुधारत आहे आणि दैनंदिन हालचाली अधिक सहज होत आहेत. मित्रांनो, शेंगदाणे आणि मनुका हे जणू इंजिनसाठी तेल आणि इंधनासारखे आहेत. पण हे पोषण शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. 60 वर्षांनंतर अनेकदा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, पण तहान कमी लागल्यामुळे ती लक्षात येत नाही. त्यामुळे रक्त अधिक घट्ट होऊ शकते, सांध्यातील नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो आणि शरीराची कार्यक्षमता घटू शकते. जर तुम्ही शेंगदाणे आणि मनुका खात असाल पण पुरेसे पाणी पीत नसाल तर त्यांच्या पोषणाचा पूर्ण लाभ मिळणे कठीण होऊ शकते. योग्य दिनक्रम असा ठेवा. सकाळी उठताच 1-2 ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतर सुमारे 30 मिनिटांनी भिजवलेल्या मनुका खा आणि त्याचे पाणीही प्या. संध्याकाळी शेंगदाणे खाण्यापूर्वीही 1 ग्लास पाणी प्या. ही छोटी सवय शरीराला पोषक घटकांचा उपयोग अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करू शकते. मला माहिती आहे, तुम्ही विचार करत असाल की हे सगळं लक्षात कसं ठेवायचं. म्हणून माझ्या प्रिय परिवारासाठी हा सोपा दिनक्रम लक्षात ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा. रात्री 9 ते 10 वाजता 8 ते 10 मनुका एका ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी उठल्यावर 1-2 ग्लास कोमट पाणी प्या. 30 मिनिटांनी भिजवलेल्या मनुका चावून खा आणि त्याचे पाणीही प्या. संध्याकाळी 4 ते 5 वाजता
एक मूठ सालीसह भाजलेले शेंगदाणे आणि थोडासा गूळ खा. त्यानंतर 10 मिनिटे हलके स्ट्रेचिंग करा. अंथरुणावर बसूनही पाय आणि मान हलके फिरवण्याचे व्यायाम करू शकता. माझ्या प्रिय ज्येष्ठ नागरिकांनो आणि मित्रांनो, तुम्ही आजारीच आहात असे नेहमीच नसते. अनेकदा शरीराला योग्य वेळी योग्य पोषणाची गरज असते. जेव्हा तुम्ही शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करता, तेव्हा तेही तुम्हाला अधिक चांगली साथ देऊ लागते. लक्षात ठेवा, हा कोणताही जादूचा उपाय नाही. परिणाम दिसण्यासाठी वेळ आणि सातत्य आवश्यक असते. सुरुवातीला शरीरात बदल जाणवू लागतील, नंतर झोप सुधारू शकते आणि काही आठवड्यांनी दैनंदिन कामांमध्ये अधिक उत्साह जाणवू शकतो. महिनाभराचा खर्चही फार कमी आहे. त्यामुळे स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा, आपल्या आरोग्यासाठी दररोज थोडीशी गुंतवणूक करणे योग्य नाही का? जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर सकाळी उठताना त्रास होणाऱ्या आपल्या मित्रनातेवाईकांपर्यंत ती जरूर पोहोचवा. कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका आणि पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहायला आवडेल तेही सांगा. व्हिडिओला लाईक करा. आमच्या परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. निरोगी राहा, आनंदी राहा आणि नेहमी हसत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. राधे राधे. जय श्रीकृष्ण.